नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अत्यंत बहुप्रतीक्षित खगोलीय घटनेवर प्रकाश टाकणार आहोत. ती म्हणजे मे 2026 मधलं गुरुग्रहाचं अत्यंत प्रभावी गोचर. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या या बदलांना खूप महत्त्व आहे बरं का. या एका बदलामुळे मानवी जीवनात कसे आणि किती मोठे प्रभाव पडतात तेच आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. आकाशातील या अद्भुत बदलामुळे जणू एक नवा अध्यायच सुरू होणार आहे. मे 2026 मध्ये ज्याला आपण भाग्याचा आणि ज्ञानाचा कारक म्हणतो, तो गुरुग्रह आपली स्थिती बदलत आहे आणि याचा थेट परिणाम म्हणून 12 पैकी 5 विशिष्ट राशींसाठी एक विलक्षण आणि समृद्धीचा काळ सुरू होईल. संपत्ती, यश आणि भरपूर आनंद घेऊन येणाऱ्या या 5 भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत, याचाच आपण आता टप्प्याटप्प्याने वेध घेणार आहोत. विभाग 1. गुरुग्रहाचे महत्त्व आणि गोचर. आता मूळ विषयाकडे वळण्याआधी गुरुग्रहाचं नेमकं महत्त्व काय आहे ते थोडक्यात पाहूया. ज्योतिषशास्त्रात गुरुला अत्यंत मानाचं आणि शुभ स्थान दिलेलं आहे. हा केवळ आकाशातला एखादा ग्रह नाही, तर तो साक्षात ज्ञान, सौभाग्य आणि अफाट सुख समृद्धीचा प्रमुख कारक मानला जातो. जेव्हा गुरु आपली स्थिती बदलतो ना, तेव्हा शिक्षण, संपत्ती आणि विवाह यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पैलूंमध्ये सर्वात मोठे आणि सकारात्मक बदल पाहायला मिळतात. म्हणूनच या ग्रहाच्या हालचालींकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं. विभाग 2. गोचराची शुभ वेळ. आता इथं सर्वात रंजक आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ही अचूक वेळ. पंचांगानुसार 14 मे 2026 रोजी सकाळी बरोबर 7:19 गुरुग्रह पुनर्वसू नक्षत्राच्या 3ऱ्या स्थानात प्रवेश करेल. अगदी या क्षणापासून या नवीन ऊर्जेचा प्रवाह सुरू होईल आणि ही अतिशय शुभ स्थिती 2 जून 2026 रोजी पहाटे 2:25 टिकून राहील. म्हणजे पहा, हा तोच सुवर्णकाळ आहे ज्यामध्ये मोठे आणि अत्यंत शुभ बदल घडून येतील. या सगळ्या माहितीनंतर साहजिकच एक सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. या सुवर्णकाळाचा सर्वात जास्त फायदा नेमका कोणाला होणार? कोणत्या आहेत त्या राशी ज्यांचं भाग्य या गोचरामुळे खऱ्या अर्थाने उजळून निघणार आहे? चला तर मग उत्कंठा न वाढवता त्या सुवर्ण यादीतील राशींची थेट ओळख करून घेऊया. विभाग 3. या 5 राशींचे उजळणार भाग्य. या यादीतील पहिली रास आहे मेष. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खरोखरच अत्यंत शुभ असणार आहे. अगदी मनातल्या सर्व इच्छा या काळात पूर्णत्वात जातील. शिवाय आर्थिक दृष्टिकोनातून केलेली गुंतवणूक प्रचंड फायदेशीर ठरेल. इथे एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना यशाचं गोड फळ नक्कीच मिळेल. फक्त त्यासाठी त्यांची मेहनत सातत्यपूर्ण असायला हवी. यासोबतच जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे अतिशय चांगले प्रस्ताव येतील आणि नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी एकदम सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. आता वळूया पुढील भाग्यवान राशीकडे, जी आहे तूळ. तूळ राशीच्या व्यक्तींवर या गोचराचा अत्यंत अनुकूल असा प्रभाव पडलेला दिसेल. सर्वात मोठा बदल म्हणजे त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होईल. आयुष्यात सुख समृद्धी तर येईलच, पण कुटुंबासोबत छान प्रवासाचे योगही येतील. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रमोशनची किंवा पदोन्नतीची दाट शक्यता आहे आणि जे सध्या नव्या नोकरीच्या शोधात आहेत ना, त्यांच्यासाठी अनेक उत्तम संधी अक्षरशः चालून येतील. यानंतर येते मीन रास. मीन राशीच्या व्यक्तींसाठी देखील हे गोचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. हा काळ एका अर्थाने सर्वांगीण विकासाचा असेल. या काळात अनेक आनंदी वार्ता कानावर पडतील आणि समाजात मानसन्मान लक्षणीयरित्या वाढेल. सर्वात मोठी आणि दिलासादायक बाब म्हणजे जुन्या आरोग्य तक्रारी दूर होतील आणि मानसिक तणावातून पूर्णपणे मुक्ती मिळेल. यासोबतच कुटुंबात शुभ कार्य पार पडतील आणि परदेशात जाण्याचे उत्तम योगही निर्माण होतील. आता पाहूया कर्क राशीबद्दल. कर्क राशीच्या लोकांसाठी गुरुचे हे गोचर एक प्रचंड मोठा आनंद घेऊन येतंय बरं का. कामाच्या ठिकाणी त्यांचं वर्चस्व आणि मानसन्मान दोन्ही वाढेल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग अचानक सापडतील, ज्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा खूप अधिक मजबूत होईल. जोडीदाराकडून एखादी अतिशय आनंदाची बातमी मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक दिवसांपासून अडकलेली आणि रखडलेली सर्व कामं या काळात यशस्वीरित्या पूर्णत्वास जातील. आणि आता या सुवर्ण यादीतील शेवटची पण तितकीच महत्त्वाची रास आहे कुंभ. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हे गोचर खऱ्या अर्थाने भाग्यशाली सिद्ध होईल. या काळात त्यांच्यात एक विशेष साहस आणि ऊर्जा निर्माण झालेली पाहायला मिळेल. कामाच्या ठिकाणी केलेल्या परिश्रमाचं खूप कौतुक होईल. कुटुंबासोबत कुठेतरी दूरवर फिरायला जाण्याचे योग येतील, ज्यामुळे नाती अधिक घट्ट आणि दृढ होतील.
व्यावसायिक जीवनात मोठे सकारात्मक बदल दिसतील आणि प्रेमसंबंध अधिक सुखमय व आनंदी होतील. विभाग 4. महत्वाची माहिती आणि निष्कर्ष. या सगळ्या सविस्तर चर्चेनंतर एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ही सर्व माहिती आपल्याला उपलब्ध असलेल्या ज्योतिषशास्त्रीय अभ्यासावर आधारित आहे. ग्रहांचे हे बदल नक्कीच एक सकारात्मक ऊर्जा देतात, पण या ऊर्जेचा योग्य वापर करण्यासाठी आपले स्वतःचे प्रयत्न सर्वात जास्त महत्त्वाचे असतात. ताऱ्यांची ही सकारात्मक ऊर्जा आनंदाने स्वीकारा, मात्र वास्तवाचे भान ठेवून आपले प्रामाणिक प्रयत्न सुरूच ठेवणं हे खऱ्या यशाचं गमक आहे. जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया. हे अद्भुत खगोलीय बदल केवळ भविष्याची वाट पाहण्यासाठी आहेत, की आजपासूनच जीवनात उत्तम कृती करण्यासाठी एक मोठी प्रेरणा? गुरुग्रहाचे हे गोचर आपल्या सर्वांच्याच आयुष्यात ज्ञानाचा आणि समृद्धीचा प्रकाश घेऊन येवो, हीच सदिच्छा. आजच्या या विशेष विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि अभ्यासपूर्ण माहितीसह.